नाव आय नीड अटेन्शन, 100% अटेन्शन ऑफ ईच कॅन्डिडेट टुवर्ड्स मी. लक्ष देऊ नका, एकदा सांगणार परत सांगणार नाही. जेवढं जमल तेवढं साध्या भाषेत तुम्हाला वर्किंग समजून सांगायचा प्रयत्न करतो. का? कारण 3 फेज इंडक्शन मोटरची वर्किंग चांगल्या विद्यार्थ्यांना अजून जमत नाही. बी झालेला असो, बीटेक झालेला असो, काही असो. याचा एक व्हिडिओ पण आहे, पण तो व्हिडिओ दाखवून मी वर्किंग सांगणार नाही, माझी मेहनत लागणार नाही. सो माझा हाच प्रयत्न राहील की व्हिडिओ न दाखवता तुम्हाला वर्किंग समजून सांगणे. आता तुम्हाला पण माहीत आहे की 3 फेज इंडक्शन मोटरचं एकच काम आहे, विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल. सो याची वर्किंग थोडी अजून चांगली समजून घेण्यासाठी मी फ्री हँड एक डायग्राम ड्रॉ करत आहे. हा स्टेटरचा पार्ट आहे, हे आहेत स्टेटरचे स्लॉट. डायग्राम तुम्ही नंतर ड्रॉ करा. हा रोटरचा पार्ट आहे, हे आहेत रोटरचे स्लॉट, आणि ही तुमची इंटरनल पेरिफेरी, द सेंट्रल मोस्ट पार्ट ऑफ द मोटर कॉल्ड ॲज शाफ्ट. असं समजा की गुट्टे सरांनी मोटरचा 1/4 सेक्शन बोर्डवर ड्रॉ केलेला आहे, ज्याला तुम्ही सँडविच पोर्शन म्हटलं तरी चालेल. इज दॅट क्लिअर? अरे हो का नाही? जी बाहेरची वाइंडिंग असते याला काय म्हणता? स्टेटर वाइंडिंग. गुड आन्सर. मधल्या वाइंडिंगला रोटर वाइंडिंग. मी वाइंडिंग अशा समजा दाखवलेली आहे. स्टेटर वाइंडिंगला गुट्टे सर बाहेरून सप्लाय देतात, रोटर वाइंडिंग ऑलरेडी मध्ये असते. सो तुम्हाला रोटर वाइंडिंगला सप्लाय दिला जातो का? तर विषयच नाही. सप्लाय फक्त कोणाला दिला जातो? असं समजा गुट्टे सरनी 3 पेजेस घेतले, आर फेज, वाय फेज आणि बी फेज, आणि एकदम सिस्टमॅटिकली सप्लाय मी मोटरला प्रोव्हाइड केला. कुठल्या पण रेफरन्स बुकमध्ये 3 फेज इंडक्शन मोटरच्या वर्किंगची डायग्राम दिलेली नाही आहे, कारण ही डायग्राम ड्रॉ करणं पॉसिबल नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी डायग्राम ड्रॉ करत आहे. पहिल्यापासून वर्किंग सांगतो, लक्ष देऊन ऐका. आपलं टार्गेट काय ते समजून घ्या. आपलं टार्गेट काय? मोटर म्हणते गुट्टे सर तुम्ही आम्हाला सप्लाय द्या, आम्ही तुम्हाला मोटर रोटेट होऊन दाखवू. तो वर्किंगची सुरुवात होते इलेक्ट्रिकल एनर्जीपासून आणि एंड होतो फोर्सपासून. का? कारण जोपर्यंत या रोटरवर फोर्स ॲक्ट होत नाही, रोटर रोटेट होत नाही, तोपर्यंत तुमची वर्किंग पॉज होत नाही. मग आता वर्किंगला थोडं प्रॉपरली लक्षात ठेवायचं असेल तर माझ्याकडे लक्ष द्या, नंतर मी तुम्हाला अल्गोरिदम कॉपी करून देतो. लक्ष द्या. 2 वेळेस नाही 3 वेळेस सांगतो, पण लक्ष द्या सर्वांनी. सगळ्यात पहिलं तर गुट्टे सरांनी 3 फेज AC सप्लाय घेतला. जो 3 फेज AC सप्लाय कुठल्या वाइंडिंगला प्रोव्हाइड केला? स्टेटर वाइंडिंगला. प्रोसेस समजून घ्या. जसा 3 फेज AC सप्लाय स्टेटर वाइंडिंगला दिला, स्टेटर वाइंडिंग एनर्जाइज झाली. एनर्जाइज झाली म्हणजे त्याच्यातून करंट पास झाला. वाइंडिंगचा नियमच आहे, कुठल्या पण वाइंडिंगमधून करंट पास झाला की मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते. कोणती फील्ड? आलो बघा मी वर्किंगच्या जवळ. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बनवायचा ठेका कोण घेतलाय? शुअर? स्टेटर वाइंडिंगने घेतलाय. सो स्टेटर वाइंडिंगची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही साधी सुधी मॅग्नेटिक फील्ड नाही. याच्यावर मी कालच कमेंट केली होती बाळांनो. ही एक अशी मॅग्नेटिक फील्ड आहे जी थांबत नाही, ती तिच्या मॅक्झिमम स्पीडला कंटिन्युअसली फिरत राहते. म्हणजे असं समजा की हा जो मॅग्नेटिक फील्डचा ढाचा आहे, ढाचा कळतो का? माझ्या हाताकडे लक्ष द्या. असा फिरत राहतो. एक तो क्लॉकवाईज किंवा आपण क्लॉकवाईज दिशेने घेऊ, कारण माझा स्टँडर्ड फेज सिक्वन्स आहे RK/RYB. आणि जी मॅग्नेटिक फील्ड स्टेटर आणि रोटरच्या मध्ये अशी ढाचा बनून कंटिन्युअसली फिरत राहते, त्या मॅग्नेटिक फील्ड आपल्या ब्रांचमध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. काय म्हणता? RMF तयार झाली. RMF तयार झाला म्हणजे तुमचा एक टप्पा पार झाला. आता ही जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ही कुठे तयार झाली? एअर गॅपमध्ये. हिनं स्टेटरनं तयार केली, पण घुसली कोणाच्या अंगात? दॅट्स द पॉईंट. आता लक्ष द्या. जेव्हा ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटर वाइंडिंगला जाऊन काय करते? लिंक करते. दॅट्स द पॉईंट. फॅरेडेच्या लॉनुसार जेव्हा एखादी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटर वाइंडिंगला जाऊन लिंक करते ना, तर ऑटोमॅटिकली रोटर वाइंडिंगमध्ये एक EMF तयार होतो. काय तयार होतो? तुमच्या डोक्यात एक प्रश्न पडला असेल की सर आपल्याला तर फोर्स बनवायचा, EMF मधून कुठं घुसला? दॅट्स द पॉईंट. माझी पण इच्छा आहे की फोर्स बनव. माझं काम माझी फॅनला एवढीच रिक्वेस्ट आहे की तू फिर, फक्त तू डोकं लावू नको, तुझं दुसरं काही काम आहे. पण फॅन ऐकत नाही. फॅन म्हणतो की सर पहिलं मी EMF बनवणार, पुन्हा फिरणार. मग जरा लक्ष द्या, फोर्स शेवटी बनतो. सो या मॅग्नेटिक फील्डचं लिंकेज रोटर वाइंडिंग सोबत झालं. रोटर वाइंडिंगने प्रोड्यूस केला EMF. सांगा बरं, हा EMF E1 असतो की E2 असतो? E2. मग ऐका, EMF तयार झाला म्हणजे रोटर वाइंडिंगमध्ये व्होल्टेज बनलं. व्होल्टेज बनला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स तयार झालं, आणि या पोटेन्शियल डिफरन्समुळं एक मायनर करंट तयार होतो. जो करंट कुठल्या वाइंडिंगमधून ट्रॅव्हल करतो? त्या करंटचं नाव I1 की I2, ज्याचा खूप मोठा रोल आहे. मग रोटर वाइंडिंगमध्ये करंट तयार करणं माझं टार्गेट आहे का? नाही. नाव जी रोटर वाइंडिंग पहिलं रिकामी बसली होती
ती रोटर वाइंडिंग आता एक वेगळी कन्सेप्ट म्हणून काम करते, ज्याला आपल्या ब्रांचमध्ये CCC म्हणतात. काय म्हणता? करंट कॅरिंग कॉईल. नाव ऐकलं असेल, फॅरेडेचा लॉ शिकला ना जनरेटरचा. आता आलो मी थोडं जवळ. इतक्या वेळ रोटर वाइंडिंगकडे काहीच नव्हतं, टाइमपास रिकामे हात करून बसली होती. पण तीच आता रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा कॉपर वाइंडिंग काय म्हणून काम करत आहे? CCCचा फुल फॉर्म करंट कॅरिंग कॉईल. जेव्हा तीच करंट कॅरिंग कॉईल या मॅग्नेटिक फील्डला लिंक करते, तर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नुसार त्या रोटरवर एक फोर्स ऍक्ट होतो, जो फोर्स टॉर्क मध्ये कन्वर्ट होतो. आणि जर एक वेळेस टॉर्क फिरणाऱ्या वस्तूवर ऍक्ट झाला तर तुमची ती वस्तू ऑटोमॅटिकली काय व्हायला लागते? रोटेट व्हायला लागते. आणि एकदा तुमची वस्तू रोटेट झाली, वर्किंगचा विषय क्लोज झाला. कारण तुम्ही एक्झामिनरला सांगितले की बाबांनो मी रोटरला फिरवलं, मग ते क्लॉकवाईज फिरू की मला घेणं देणं नाही. इट्स अ डिफरंट कन्सेप्ट. डोक्यात चाललंय का? सो परत एकदा समजता का बघा, मग तुम्हाला त्याचा अल्गोरिदम मी कॉपी करून देतो. बोला, वर्किंग स्टार्ट करून करायचे, बघू तुमच्या लक्षात आहे का? एकदा मी सांगतो, नंतर तुम्ही सांगायचं, चालेल? गुट्टे सरांनी 3 फेज AC सप्लाय कोणाला प्रोव्हाइड केला? स्टेटर वाइंडिंग. रोटरचा विषय आताच नसतो. स्टेटर वाइंडिंग एनर्जाइज झाली, त्याच्यातून करंट पास झाला I1. स्टेटर वाइंडिंगने मॅग्नेटिक फील्ड सेटअप केली, जी थांबत नाही, कंटिन्युअसली फिरते, त्याला म्हणतात RMF. ती रोटर वाइंडिंग, ती जी RMF आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, रोटर वाइंडिंगला जाऊन काय करते? लिंक करते. दोघांच्या मध्ये लिंकेज झाल्यामुळे EMF तयार होतो. E1 का E2? EMF तयार झाल्यामुळे पोटेन्शियल क्रिएट होतो आणि सम अमाऊंट ऑफ करंट रोटर वाइंडिंग मधून फ्लो करतो. I1 की I2? आणि रोटर वाइंडिंग काय म्हणून बिहेव करायला लागते? करंट कॅरिंग कॉईल. सो परत एकदा लिंकेज झालं. अकॉर्डिंग टू मायकल फॅरेडेज किंवा फॅरेडेज लॉ ऑफ EMI, देअर इज अ लिंकेज बिटवीन द करंट कॅरिंग कॉईल विथ रेस्पेक्ट टू मॅग्नेटिक फील्ड अँड फायनली सम काइंड ऑफ फोर्स ॲक्ट्स ऑन द रोटर. एकदा फोर्स ॲक्ट झाला, अरे असा फोर्स जो वस्तूला फिरवतो, त्याला फिजिक्समध्ये फोर्स म्हणता की टॉर्क म्हणता? टॉर्क म्हणता. फायनली द टॉर्क ॲक्ट्स ऑन द रोटर अँड रोटर रोटेट्स इन क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. पोरं म्हणले सर क्लॉकवाईजला फिरणार का अँटी क्लॉकवाईज? हे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही स्टँडर्ड फेज सिक्वेन्स दिला R की RYB, क्लॉकवाईज फिरेल. नाही दिला तर अँटी क्लॉकवाईज. मला वर्किंगमध्ये इंटरेस्ट आहे, टॉर्कमध्ये इंटरेस्ट आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजमध्ये इंटरेस्ट नाही. तुम्हाला जर वर्किंग प्रॉपरली राईट करून 4 मार्क गेन करायचे असतील तर चुकून पण हा वर्ड इग्नोर नका करू, ज्याला म्हणता R की RMF. तुम्ही डायग्राम ड्रॉ केली, RMF ड्रॉ करायची विसरले, मार्क नाही मिळणार. सो RMF कधी पण दाखवताना सगळ्यांची दिशा सेम दाखवायची. तुम्ही नीट ऑब्झर्व करा, तिघं पण क्लॉकवाईज फिरतायत ना, म्हणजे RMFच्या दिशावर याची रोटेशनची दिशा 100% डिपेंड असते. इज दॅट क्लिअर? मग आता एक काम करतो, एक 5 मिनिटात मी तुमच्यासाठी याचा पूर्ण वर्किंगचा एक अल्गोरिदम कॉपी करतो, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये याला प्रॉपरली लिहिता आलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? लिसन. सगळ्यात पहिला आरामात सांगतो, गडबड नाही करायची. सगळ्यात पहिलं गुट्टेसने कोणता सप्लाय घेतला? 3 फेज AC सप्लाय. बोला, कुठल्या वाइंडिंगला दिला? स्टेटर वाइंडिंगला. स्टेटर वाइंडिंगला दिल्यानंतर स्टेटर वाइंडिंग काय झाली? एनर्जाइज झाली. एनर्जाइज झाल्यानंतर स्टेटर वाइंडिंगने काय प्रोड्यूस केलं? कोणती फील्ड? प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड. ती मॅग्नेटिक फील्ड थांबली का फिरत आहे? हे रोटेटिंग फॉर्ममध्ये आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड रोटेटिंग फॉर्ममध्ये असते. जर ती रोटेटिंग फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपल्या ब्रँचमध्ये म्हणतात R की RMF. RMFला मी चौकोन करत आहे, वन ऑफ द मोस्ट हायलाइटेड वर्ड बिलॉंग टू द वर्किंग. RMF तयार झाला. ह्या RMF जाऊन काय करतो? लिंक टू वाइंडिंग की रोटर वाइंडिंग. रोटर वाइंडिंगला जसा लिंक करतो, रोटर वाइंडिंग काय प्रोड्यूस करतो? E का EMF? रोटर वाइंडिंगने EMF तयार केला, त्या EMFचं नाव आहे E का E2? रोटर वाइंडिंगमध्ये EMF तयार झाल्यामुळं रोटर वाइंडिंगमधून काय पास होतो? करंट पास होतो. त्या करंटचं नाव I1 की I2? रोटर वाइंडिंग काय म्हणून बिहेव करायला लागते? CCCला आपण चौकोन करत आहे. असा म्हणजे अशी कॉईल ज्याच्यात करंट आहे. जेव्हा ही CCC म्हणजे देरीचा असो. आता मी एका व्यक्तीचं नाव पुढे आणतो. नाव अकॉर्डिंग टू बोलत चालायचं, फॅरेडेज लॉ ऑफ EMI स्टेटमेंटचा दुसरा तुकडा. देअर इज अ लिंकेज बिटवीन, बरोबर बोलतो का मी? देअर इज अ लिंकेज बिटवीन कोणती वाइंडिंग? रोटर म्हणजेच CCC अँड कोणती फील्ड? मॅग्नेटिक फील्ड. RMF लिहिलं तरी चालेल. जेव्हा या दोघांमध्ये लिंकेज तयार होतो, काय तयार होतो? मेकॅनिकल फोर्स तयार होतो. पहिलं फोर्स म्हणायचं. आणि जेव्हा हा फोर्स रोटरवर ॲक्ट होतो, रोटरवर काय ॲक्ट झाला कोण सांगेल?
टॉर्क ॲक्ट झाला, एकदा रोटरवर टॉर्क ॲक्ट झाला तुमचा रोटर काय व्हायला स्टार्ट होतो, रोटर गेट रोटेट्स, मग तो रोटेट व्हायला स्टार्ट झाला, मग तो फरक पडत नाही की तो क्लॉकवाईजला फिरत आहे का, दॅट्स द पॉईंट, संपली वर्किंग. रोटेट्स नावाचा विषय आला, वर्किंगचा विषय पॉज झाला. 2 मिनिटात वर्किंग एक्झाममध्ये कशी लिहायची तुम्हाला सांगतो इंग्लिशमध्ये. पहिले तर मी सांगेल वर्किंगमध्ये मार्क हातापासून एक्झामिनरच्या हातातून काढायचे, गो फॉर द डायग्राम. कारण डायग्राम दिसली, नावं दिसले, RMF दिसला, रोटेशन दिसलं, तर एक्झामिनरला पण कळतं की पोराचं कन्सेप्ट चांगली आहे. डायग्राम थ्रू ना एक्झामिनरचं माइंड कसं डायव्हर्ट करायचं ही पण एक स्किल असते. तुम्ही डायग्राम प्रॉपर ड्रॉ करताय, डायग्राममध्ये भरपूर काही गोष्टी मेन्शन करताय, सो एक्झामिनरला पण कळून जातं की यार पोराचं लॉजिक एकदम चांगलं आहे. सो डायग्राम कधी पण चांगल्या ड्रॉ करायच्या. लिसन आणि कधी पण वर्किंग अशी निबंध लिहिल्यासारखी नाही लिहायची, सेंटेन्सेसमध्ये कन्वर्ट करायचे. 5-6 सेंटेन्सेस बनवायचे आणि वर्किंगला कव्हर करायचं. आय विल स्टार्ट. When the 3-phase AC supply is fed to किंवा given to the stator winding, it will be energized and produces which field? Number 2. The nature of the magnetic field is in rotating form called as arc RMF. Number 3. Due to the linkage between the rotor winding and the RMF किंवा rotating magnetic field, the rotor winding produces EMF. Sentence number 4. That EMF produces some kind of a potential difference and it produces a rotor winding current I1 K I2. नंबर सेंटेन्स जे काय असेल पुढचं, रोटर वाइंडिंग इज बिहेव्स ॲज अ लाईक ऑफ करंट कॅरिंग कॉईल. नेक्स्ट सेंटेन्स एक लाईन सोडून, अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन देर इज अ लिंकेज बिटवीन रोटर वाइंडिंग विथ रिस्पेक्ट टू द मॅग्नेटिक फील्ड अँड इट प्रोड्युसेस फोर्स. नेक्स्ट पॉईंट, अकॉर्डिंग टू म्हणजे मी म्हणू शकतो वरच्या लिंकेजनुसार, फायनली द टॉर्क विल ॲक्ट ऑन द रोटर अँड रोटर विल रोटेट्स इन क्लॉकवाईज ऑर. संपलं सेंटेन्स, फुल स्टॉप. तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. अंडरस्टँड. 5 मिनिट देतो लिहायला. कॉपी, फक्त अल्गोरिदम प्रॉपर कॉपी करा. डायग्राम ड्रॉ करायच्या घरी जाऊन कॉपी करा. आता वेळ कमी आहे. ऑनलाईन वाले डायग्राम नंतर कॉपी करा, पहिले याला फॉलो करा.